एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की ते नकारात्मकता काढायची आहे ना, आपण विकनेसच जर आपल्या घरामध्ये आहे ना, बऱ्याच जण असं तरी त्यातून सांगावं काहीतरी की घरामध्ये माझ्या काय आहे? किंवा काय ह्याच्यामध्ये करता येईल एनर्जी, वाईट एनर्जी जाण्यासाठी आणि घरातले आजारपण जाण्यासाठी. मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करता ना, मग त्याच्या ऐवजी तुम्ही फक्त आपल्या घरामध्ये स्वयंपाकामध्ये वापरले जाणारे खडे मसाले जे असतात, खडे मसाले म्हणजे मोठी वेलची असते, दालचिनी असते, तमालपत्र असतं, लवंग असतात, नंतर इलायची असते. हे तुम्ही ह्याची अगदी 10-10 ग्रॅम आणून जरी पावडर करून ठेवलीत ना, आणि ती एक चिमूट पावडर जरी तुम्ही त्या रोज कापराच्या वळीवरती जाळलीत ना, तरी तुमचं घर आणि जे घराच्या भोवती असलेली सगळी जी वाईट शक्ती ना नकारात्मक ती नष्ट होते. का? तर ह्या पदार्थांचा तो गुण आहे. गुणच आहे तो. मग ते गुणांमुळे ते झालंय हे सिद्ध आहे. पण हेच मी मंत्रून देतो, हे खोटं आहे. हे मी तुम्हाला देतो, मग महाराज आपण म्हणतो हे तुम्ही आहे ना महाराज तुम्हीच द्या. तुम्ही दिलत की त्याची ताकद वाढते. काहीही वाढत नाही. ताकद विकत अशी काहीही वाढत नाही. आणि किती सोपं आहे. घरामध्ये आपले देव आहेत ना, त्यांना स्पर्श करा, ते करा. घरातच तुमच्या ताकद आहे. त्यामुळं बाहेर ह्या गोष्टी कृपया करू नका. घरातल्या घरात एवढ्या तुम्हाला घरातली नकारात्मकता जी आहे ना, ती ह्यानी त्याच्यामध्ये जाईल. आजारपण हा प्रॅक्टिकली विचार करायचा प्रश्न आहे, की काय आजार आहे? त्या आजाराने मग ह्याच्यात पत्रिकेमध्ये ह्याचा दोष काय? नक्की पत्रिकेच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आजारपण घरामध्ये येतात किंवा जात नाहीत. हा पण एक नक्की पत्रिकेच्या दृष्टिकोनाने अभ्यासाचा विषय 100% आहे. पण ह्याला तुम्हाला त्या याच्यामध्ये तुम्हाला कंपनशास्त्राचा वापर केल्याशिवाय तुम्ही ते खोडू शकत नाही. एवढं निश्चित. म्हणजे ज्या ज्या गोष्टींचा आता अभ्यास केला गेलेला आहे, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्या ग्रहांच्या दृष्टिकोनातनं आणि व्याधींच्या दृष्टिकोनातनं असा भाग असतो, की ती ग्रह, बलाबल, कारण हे अगदी निर्विवाद सत्य आहे. प्रत्येक मनुष्याची पत्रिका ही असतेच. आपल्या घराचं जसं आर्किटेक्ट पहिल्यांदा एक मॅप तयार करतो, तसं प्रत्येकाचा हा मॅप असतो, की फक्त हे कळावं. आपण तो मॅप कधी काढतो बाहेर? कुठेतरी बँकेला लोन घ्यायचं असेल तर तो मॅप देतो. एकदा जेव्हा पहिल्यांदा त्याची आपण पैसे भरतो, काय जे टॅक्स असेल, आणि त्याच्यानंतर तो फाईल ती आपल्या बंद करून घरात ठेवलेली असते. नंतर परत कधीही काढत नाही. मग तसंच पत्रिकाचं पण आहे. एकदा तुमची जी आहे ती एकदा योग्य तऱ्हेने पाहिली गेली आणि त्या अनुषंगाने तो जो पर्याय आहे ना, तो मनुष्याला स्वीकारायलाच लागतो. तुम्ही त्याला दुसरं ऑप्शन करू शकत नाही. म्हणजे कितीही, म्हणजे यज्ञात असो, समिदात असो, प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास करणं म्हणजे चरक संहिता ही जी संहिता आहे, या संहितेमध्ये अभ्यास करत 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 आलेला आहे. म्हणजे एक्सपिरियन्स मेक मॅन परफेक्ट जसं म्हणतो ना, की जसजसे अनुभव येतो त्या त्या अनुषंगाने त्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या जातात. मग पत्रिकेमधली ही जी कंपन आहेत, त्या कंपनामध्ये जेव्हा तुमचं गणित मांडलं जातं, त्या मांडलेल्या गणितामध्ये काय ताळमेळ त्या ग्रहांचा करायचा त्याचा विचार करायला लागतो आणि त्याला शांत करायला लागतं. मला भूक लागली आहे, माझ्या पोटात अग्नी पेटलेला आहे आणि मला आत्ता खायला पाहिजे, आणि मी जर नुसतं जर तुम्हाला मी इडली सांबाराचं चित्र दाखवलं तर माझी भूक शमणार नाहीये. त्याच्यासाठी मला ते खाणं गरजेचं आहे. तसं त्या अभ्यासाने त्या प्रत्येक ग्रहाचा अभ्यास करून त्याच्यावरती तुम्हाला तो प्रत्येक आपल्या शास्त्रात दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये अगदी आदि शंकराचार्यांनी सुद्धा त्याच्यावरती 1200 पानांचं पुस्तक लिहिलेलं आहे या मंत्रांवरती किंवा ह्या कृतींवरती. आणि मग त्या अनुषंगाने तुम्हाला ती कृती त्या ग्रहांच्या दृष्टिकोनातनं ते गणित मांडून करायला लागते. म्हणजे फक्त शनीचा दोष आहे तर शनीचं केलं तर झालं, तर तसं नाही. सांगड ग्रहांची घालून करायला लागते.
आणि ह्या सांगड घालताना तिथपर्यंत मनुष्य का पोहोचू शकत नाही? तर जे यज्ञ केला जातो किंवा ज्या आहुती दिल्या जातात, या फक्त आपण बघा, घरामध्ये जर काही जर यज्ञ होम असेल तर डालडा तूप आणत नाही, आपण साजूक तूप आणतो. डालडा तूप एक उदाहरण म्हणून सांगतो की 80 रुपये जर किलो असेल तर साजूक तूप हे जवळजवळ 350-400 रुपये किलो असतं. पण आपण ते आणतो किंवा गुरुजी सांगतात तेवढं तुम्ही तूप घेऊन या, साजूक तूप घेऊन या. तेव्हा विचार करत नाही की आपण एक 10 ते 20 रुपयाच्या डालड्यामध्ये सुद्धा तो अग्नी प्रज्वलित होणार आहे, तोच अग्नी त्या साजूक तुपाने होणार आहे. पण सत्व आणि तम हे गुण त्याच्यामध्ये तपासायला लागतात. तुपामध्ये जो गुण आहे, सात्विक गुण आहे, सर्वश्रेष्ठ गुण आहे, त्याचाच वापर करायला लागतो. मग इथं होतं काय, मनुष्य ह्या सर्व गोष्टींच्या पाठीमागं कधी लागतो, तर ते करू शकत नाही म्हणून लागतो. किंवा त्या अग्नीमध्ये ज्या आपण सगळ्यांना माहिती आहे, समिधा आपल्याला एक गठ्ठा आणायला गेलं तर तुम्हाला त्या 10 ते 20, 50 रुपये आता मिळतात. पण ग्रहांची बलाबल शांती जेव्हा करायला लागते तेव्हा उत्तम प्रकारचं लाकूड चंदनाचं तुम्हाला वापरायला लागतं. आज तुम्ही साधं बाजारात जाऊन त्याच्या बघा बरं केवढ्याला खोड, एवढंसं खोड घेतलं तर 700-800 रुपयाला येतं. करायला तेच लागतं कारण तुम्हाला ते गतिशील करणार असेल. हे सांगतोय का? उपयोग आपण त्रिपिंडी करतो, राहू शांती करतो, इतर मंगळ शांती करतो, पण ते करून त्याचं फळच मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही त्याला जे पाहिजे ना ते देत नाही. त्याला जे प्रवाहित करण्यासाठी जी गोष्ट पाहिजे ना ती तुम्ही देत नाही. प्रवाह हा अग्नीचा तो स्रोत आहे की त्याच्यामधनं आपल्याला पुढे जायला लागतं. मग करायचं तर सर्वोत्तम करायचं, अन्यथा करायचं नाही, असे दोनच भाग आहेत. मध्ये जे आहे ना हे आता हा फक्त जे थोतांड मध्ये सगळं मांडलेलं आहे की अमुक एवढं करा. नाही, 10वी झाल्याशिवाय तुम्हाला 12वी देता येत नाही. सगळ्या विषयांचा अभ्यास झाल्याशिवाय, आज आपण म्हणतो का की आम्ही त्या गजनीचा अभ्यास केला, आता मला उपयोग काय, मी बिझनेस करतो. पण नाही, करायला लागला ना तेव्हा तेव्हा तर तू 10वी झालास. म्हणजे जे विषय नव्हते, सिलेबस जसं असतं तसं ग्रहांचं सिलेबस असतं की जे त्या ज्योतिषांनी वाचणं आणि त्याचं व्यवस्थित अभ्यास करून त्याच्यावरती मोजमाप करून त्या यजमानांना सांगणं गरजेचं असतं. आता एखादी व्यक्ती, उदाहरण सांगतो की एखाद्या व्यक्तीला सांगितलं की अहो तुमचा असा असा दोष आहे आणि तुम्हाला त्याला एक उदाहरण धरू आपण, 2 ते 3 लाख रुपये खर्च आहे, तर तो डोक्यालाच हात लावेल. मला फक्त 10,000 रुपये मिळावे ह्या अपेक्षाने काहीतरी मला एक अमुक वस्तू सांगा, मी त्याच्यात करतो. आणि 2.5-3 लाख मी हे करू शकत नाहीये, तर ते होणार नाही. जसं हार्टमध्ये जी लावलेली स्प्रिंग ती काय बॉलपेन मधली स्प्रिंग नसते, ती स्ट्रेन पण वेगळी असते. तेव्हा आपण म्हणतो का की या स्ट्रेनची स्प्रिंगच असते, पण त्याचं मटेरियल वेगळं असतं, त्याचं टेन्शन वेगळं असतं. टेन्शन म्हणजे काय, कंपन झालं, ती वेगळी असतात, त्याची ग्रॅव्हिटी वेगळी असते. सेम गोष्ट तुमच्या पत्रिकेमधनं जेव्हा एखाद्या पत्रिकेची अडचण दूर करायची असते त्या अनुषंगानेच पाहिली आणि त्या अनुषंगानेच त्याच्यावरती व्यवस्थित जर ते कर्म केलं तरच त्याच्यातनं दोष जातात, अन्यथा जात नाही. ज्यांना माहिती पाहिजे त्यांनी आदि शंकराचार्यांचं मंत्रशास्त्राचं पुस्तक जरूर वाचावं. कोणाकडे असेल, नाहीतर रानड इन्स्टिट्यूट, नगर वाचन मंदिर इथं आहे, तिथं जाऊन, ते बाहेर मिळत नाही, आज तिथं जाऊन तुम्ही पहा. हे त्यांनी सिद्ध करून, हे प्रूव्ह करून तिथं त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ह्या गोष्टी अशा आहेत. मग तुम्हाला त्याच अनुषंगाने जायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं
कुठल्याही प्रकारच्या मठातल्या मंदिरातल्या गोष्टींनी अडचणी दूर होत नाही. त्याला एकतर तुमची अतिशय उच्च लेवलची त्या जो सद्गुरू असतात त्यांच्याप्रती तुमची श्रद्धा हवी की त्यांनी हात ठेवला की तो मोडलेला हात पण सरळ होतो. इतकी ताकद सुद्धा असते, इतकी ताकद सुद्धा असते. पण आत्ता तशी ताकद नाही, आत्ता ती तसं नाही. आणि उगाच यांनी हा सांगतोय म्हणून आहे तर असं अजिबात काहीही करू नका. याचं कारण असं आहे की ह्या ज्या गोष्टी सगळ्या आहेत ह्या सगळ्या मॅनमेक मशीन मेक गोष्टी आहेत. त्याचा वापर होत नाही आणि वापर न झाल्यामुळे ना की प्रत्येकाच्या गोष्टीचं साईड इफेक्ट असतो. जसा इफेक्ट असतो तसा साईड इफेक्ट असतो. मग त्याचा तुम्हाला जास्त साईड इफेक्ट होत जातो. मग मंत्र आहे भाव्यांचं पुस्तक आणा. म्हणजे मंत्रशास्त्राचं पुस्तक काय सांगतं आणायला काय हरकत आहे. मंत्र वाचायला काय अभ्यास येतो शेवटी. त्याच्यातले मंत्र तुम्ही वाचा, तुम्हाला कुठेतरी कामाला येतील. पण इथं ही ज्या गोष्टी आहेत वस्तू आणि गंमत बघा जिथं ही पुस्तकं विकली जातात ना तिथंच ह्या गोष्टी मिळतात आणि ती फ्रंटला लावलेली असतात की आपण गेल्या गेल्या पहिल्यांदा आपली नजर त्याच्यावरच पडते आणि ते पुस्तकं घेतो आणि ती वस्तू घेऊन आपण बाहेर पडतो. घोड्याचा नाल बघा, आता कित्येक जणांचे ते काळ्या घोड्याचा नाल बांधला की घरामध्ये वाईट गोष्टी येत नाहीत आणि होत नाहीत. तरी बोम आहेच आहे की तरी ते म्हणतात की आम्ही नाल लावला. घोडे किती काळे आहेत, किती घोडे पळणारे आहेत. असे म्हणजे गेलं की घोड्याचे नाल त्याला फक्त तुम्ही एखादं डिंक लावायचा त्याच्यात ते गवत लावायचं की आपण काय बघतो अरे मला पळणाऱ्या घोड्याचा नाल मिळाला बघ अजून त्याच्यामध्ये ते गवत पण आहे. किती मूर्खपणा आहे. अंधश्रद्धा इथनं चालू होते. ही अंधश्रद्धा आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा